प्रसिद्ध अभिनेते शरद पोक्षे गमतीत असं म्हणतात की एखाद्या सिनेमा सृष्टीमधील गाणं लिहिण्यासाठी लोणावळा खंडाळ्याला 7-7 दिवस जाऊन बसतात। त्यांची सर्व व्यवस्था तिथे केली जाते आणि प्रोड्युसरच्या पैशांवर सर्व मजा मारल्यानंतर गीतकार असं म्हणतो सुचलं नाही। म्हणजे एखाद्या सिनेमा सृष्टीमधील गाणं लिहिण्यासाठी इतके कष्ट पडतात, तर कोलू फिरवल्यानंतर, भयंकर अशा काठ्या कुटल्यानंतर, रक्ताच्या उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, अशा परिस्थितीमध्ये 7x11च्या खोलीत एखाद्या माणसाला आणून टाकलं जातं। त्यानंतर 3-4 तासात त्याला शुद्ध येते आणि शुद्धीत आल्यानंतर त्या माणसाला कमळासारखं एखादं महाकाव्य सुचतं आणि अशा महान व्यक्तीचं व्यक्तिमत्वाबद्दल त्याचं भावदर्शन तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं आणि या व्यासपीठाला विषय मिळतो स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन। नमस्कार, मी कोड क्रमांक 2 विषय मांडतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन। मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा व्यक्तिमत्वाचा आपण विचार केला तर त्यांचं व्यक्तिमत्वच मुळात भावदर्शनाने भरलेलं आहे। या व्यक्तीने त्याचं संबंध आयुष्य या राष्ट्रासाठी, या राष्ट्राच्या उन्नतीसाठी खर्ची पाडून दिले। ह्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपल्याला भावदर्शन पाहायला मिळत असतो। म्हणून यांचा हिंदुत्वाबद्दल असलेला भाव, त्यांचा राष्ट्राबद्दल असलेला भाव, स्वदेशीबद्दल असलेला भाव हे समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। इतिहासातील अशी एक सभा, मोर्चा, ज्या सभेमध्ये लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तीने भाषण केली आणि त्या सभेचा विषय होता स्वदेशी। आणि या सभेचं नेतृत्व करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्या सभेचं नेतृत्व करणारे होते अर्थातच ज्यांच्या वक्तृत्वावर अतिशय भयंकर अशी पकड होती ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। आणि या मोर्चाचा इथे उल्लेख करण्याचं कारण इतकंच की सावरकरांचा स्वदेशीबद्दल असलेला भाव हा किती प्रबळ होता। म्हणून सावरकरांना फक्त वाचून समजणं गरजेचं नाही, तर त्यांना समजल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही तुमच्या आमच्यामध्ये व्हावी। आणि प्रत्येकाला वाटतं की ह्या देशामध्ये क्रांतिकारक जन्माला यावे, मात्र ते शेजाऱ्यांच्या घरात, हा विचार आपल्याला पुसायचा आहे। आणि सावरकरांना वाचल्यानंतर, अनुभवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करून आपल्याला घरांमध्ये सावरकर निर्माण करायचे, हे देखील तुम्ही आम्ही समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। आम्हाला लहानपणापासून तर ऐकवलं गेलंय की लेली आजादी तुरे, बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। ह्या ओळींवर आपण किती विश्वास ठेवायचा किंवा नाही हा माझा चर्चेचा विषय अजिबात नाही, पण शस्त्रवीर स्वातंत्र्य कोणा न मिळे असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांवर मात्र माझा विश्वास आहे। ही विश्वास आहे। त्यानंतर त्यांचा हिंदुत्वबद्दल असलेला भाव देखील समजून घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे। सावरकरांचा हिंदुत्वबद्दल असलेला भाव त्यांच्या संस्कृत श्लोकेमधून केला त्यांचा भाव त्यातून आपल्याला दर्शन होताना पाहायला मिळतं। सावरकर असं म्हणतात की सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पुण्यभू पितृभू चैव हिंदू रीती स्मृतः। म्हणजे सिंधू नदीपासून तर समुद्रापर्यंत ही जी भूमी आहे त्या भूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो त्याला हिंदू असं म्हणतात। याहून इतकं तरी आपल्याला लक्षात येतं की सावरकरांचा हिंदुत्वबद्दल असलेला भाव हा काही धर्मवाचक नव्हता, तर तो राष्ट्रवाचक होता। आणि याहून पुढे जाताना आपल्याला सर असं लक्षात येईल की आपल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे ज्याही वेळेमध्ये भारतामध्ये यायचे ना, त्यावेळेस ते एक वाक्य आवर्जून म्हणायचे। ते असं म्हणायचे की आय एम अ गांधी फॉलोवर। मात्र ते गांधी फॉलोअर्स नव्हते, तर ते सावरकर फॉलोअर होते, हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिलं। त्यांनी काय केलं, पाकिस्तान गव्हर्नमेंटला अंधारामध्ये ठेवून पाकिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनला कंठस्थान घातलं, त्याचं रक्त सांडलं। मग ते गांधी भक्त कसे। आणि मित्रांनो, याहून पुढे जाऊन आपल्याला असं लक्षात येईल की सावरकरांचं जातीवाद बद्दल असलेलं भावदर्शन देखील समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। सावरकर असं म्हणतात की जर येणाऱ्या आयुष्यामध्ये, येणाऱ्या पिढ्यांमध्ये कोणत्या मुलाला असं विचारलं गेलं की तुझी जात कोणती आहे, त्यावेळेस त्याला प्रश्न निर्माण झाला पाहिजे की माझी आई ब्राह्मण आहे, माझे वडील मराठा आहेत, आजोबा तर शूद्र होते, तर नेमकं मी कोण। त्यावेळेस त्याला प्रश्न पडला पाहिजे की मी हिंदू आहे। इथपर्यंत सावरकरांचे भाव पोहोचले होते। मात्र दुर्दैव की आपल्याच देशातील काही लोक, राजकारणी लोक, त्यांना पेन्शनवीर, माफीवीर अशा अनेक शब्दांनी त्यांचा उच्चार करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ज्याही वेळेमध्ये कोणीही व्यक्ती तुमच्या समोर असे शब्द उच्चारेल, यांचा उल्लेख करेल, त्यावेळेस तुमच्यातल्या प्रत्येकातला सावरकर ते जागा झाला पाहिजे आणि त्या शब्दांना तिथेच ठेचून काढलं पाहिजे। त्याशिवाय आपण असं म्हणू शकत नाही की हो आम्ही सावरकरांचं भावदर्शन समजलंय म्हणून विषयाच्या पुढे जाताना मला इतकं आवर्जून सांगायचं वाटेल की सावरकर वाचल्यानंतर, त्यांना अनुभवल्यानंतर मला सावरकरांचं भावदर्शन झालं यात शंका नाही, पण त्यासोबतच मला क्रांतिकारकांमधील असलेल्या सावरकरांचं देवदर्शन देखील मला झालं, इतकाच माफक आशावाद। धन्यवाद।